नमस्कार माझ्या प्रिय लाडक्या बहिणींनो. आजची बातमी ऐकून अनेक बहिणी आनंदी होतील, पण काही बहिणींसाठी ही बातमी टेन्शन वाढवणारी आहे. 2 कागदपत्र अनिवार्य आहेत. कारण आज अनेक महिलांच्या खात्यात थेट 3,000 रुपये जमा झालेत. 3 कागदपत्र नाही तर पुढचा एकही हप्ता मिळणार नाही. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. गुड न्यूज, डबल हप्ता अपडेट. सध्या राज्यात मोठ्या प्रमाणावर लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत आहेत. जानेवारीचा 19वा हप्ता 1,500 रुपये, फेब्रुवारीचा 20वा हप्ता 1,500 रुपये, म्हणजेच एकत्र 3,000 रुपये. आजपासून काही जिल्ह्यांमध्ये पैसे खात्यात येऊ लागले आहेत. अनेक बहिणींना बँकेचे मेसेज देखील आले आहेत. पुढील 3 ते 4 दिवसांत सर्व पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील. पेंडिंग महिलांसाठी मोठी बातमी. ज्या महिलांना जानेवारीचा हप्ता मिळाला नाही, नोव्हेंबरपासून पैसे मिळाले नाहीत, मागचे हप्ते अडकले आहेत, त्यांना आता डबल प्लस पेंडिंग हप्ते मिळणार आहेत. म्हणजे काही महिलांना एकदम जास्त रक्कम जमा होणार आहे. सरकारची कडक कारवाई. महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले आहे की आतापर्यंत 20 लाखांपेक्षा जास्त महिला अपात्र ठरल्या आहेत. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेत नवीन नियम लागू केले आहेत. कारण सरकार आता फक्त गरजू महिलांनाच लाभ देणार आहे. मोठा इशारा, 2 कागदपत्र अनिवार्य. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. फेब्रुवारीचा आणि पुढचा हप्ता हवा असेल तर ही 2 कागदपत्र द्यावीच लागतील. नाही दिली तर नाव योजनेतून काढले जाईल, पैसे बंद होतील, पुढील 5 वर्ष लाभ मिळणार नाही. पहिलं कागदपत्र उत्पन्नाचा दाखला. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे उत्पन्नाचा दाखला. यातून सरकार पाहते की तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे का, घरात 4 चाकी आहे का, कोणी आयकर भरतो का, जास्त संपत्ती आहे का. जर उत्पन्न जास्त असेल तर नाव काढलं जाऊ शकतं. म्हणून सर्व बहिणींनी नवीन वर्षाचा लेटेस्ट दाखला काढून ठेवा. पॅन कार्डबाबत सूचना. ज्या महिलांकडे पॅन कार्ड नाही त्यांनी लवकर बनवून घ्या. कारण पॅनवरून आर्थिक व्यवहार दिसतात, प्रॉपर्टी तपासली जाते, टॅक्स भरला जातो का पाहतात. पॅन असल्यास तुमची फाईल क्लीन राहते. दुसरं महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे आधार कार्ड. पण लक्षात ठेवा, बँक खात्यातील नाव आणि आधारवरील नाव एकसारखं नसेल तर पैसे अडकतात. स्पेलिंग मिस्टेक मोठा प्रॉब्लेम बनतो. म्हणून आजच आधार अपडेट करा, नाव तपासा, पत्ता तपासा. अंगणवाडी तपासणी. आता अनेक भागात अंगणवाडी सेविका घरोघरी तपासणी करत आहेत. ते विचारू शकतात, उत्पन्न दाखला, आधार, पॅन, बँक माहिती. तेव्हा हे सर्व कागदपत्र तयार ठेवा. 12 जिल्ह्यांमध्ये पैसे सुरू. सध्या पहिल्या टप्प्यात 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येत आहेत. यामध्ये काही विभाग आधी, काही नंतर आहेत. पण सर्व जिल्ह्यांमध्ये कागदपत्र अनिवार्य असणार आहेत. पैसे मिळाले नाहीत, कारणे. जर अजून पैसे आले नसतील तर कारण आहे KYC अपूर्ण, आधार लिंक नाही, कागदपत्र अपूर्ण, माहिती चुकीची. ताबडतोब CSC सेंटरला जा. आजच काय करायचं? 1. उत्पन्न दाखला काढा. 2. आधार अपडेट करा. 3. पॅन तयार ठेवा. 4. बँक KYC पूर्ण करा. हे केल्यास तुमचा हप्ता सुरक्षित राहील. माझ्या बहिणींनो, ही माहिती प्रत्येक महिलांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. हा व्हिडिओ सर्व ग्रुपमध्ये शेअर करा. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आम्ही रोज तुमच्यासाठी खरी अपडेट आणत राहू. धन्यवाद. जय महाराष्ट्र.